11th ॲडमिशन 2026-27 स्पेशल राऊंड 2चे फॉर्म उद्यापासून विद्यार्थी भरणार आहे आणि यामध्ये जो हा राऊंड आहे हा मुलींसाठी आहे. आपण ऑलरेडी याबद्दलची माहिती दिलेली होती. तर बघू शकता भरपूर असे विद्यार्थी आहे बॉईज ज्यामध्ये त्यांचा नंबर अजूनपर्यंत लागलेला नाही आहे. तर मुलांसाठी पुढील राऊंड होणार आहे का अशाबद्दल भरपूर असे विद्यार्थी विचारत आहे. आणि जेही टाईम टेबल दिलेला होता या अगोदरसुद्धा त्यामध्ये 5 राऊंडचा उल्लेख करण्यात आलेला होता, बरोबर, की यामध्ये 5 राऊंड होणार आहे. तर हा जो राऊंड आहे हा तसा 5 आहे, परंतु स्पेशल राऊंडमध्ये 2 आहे आणि हा मुलींसाठी आहे. ठीक आहे, तर मुलींसाठी उद्याला फॉर्म भरण्याचा व्हिडिओ तुम्हाला मॉर्निंगला देण्यात येणार. 10 तारखेला सकाळी 11 वाजता फॉर्म सुरू होणार आणि 11/7/2026ला 6 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. क्लिअर? तर उद्या सकाळी तुम्हाला व्हिडिओ देण्यात येणार, त्याप्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. फक्त आणि फक्त मुली, यामध्ये मुले फॉर्म भरू शकणार नाही आहे, कारण की हा जो राऊंड आहे हा फक्त आणि फक्त मुलींसाठी सांगण्यात आलेला आहे. राऊंड क्रमांक स्पेशल राऊंडमध्ये 2 आहे, परंतु तसा जर राऊंड बघितला तर हा 5वा राऊंड आहे. बघू शकता आणि टाईम टेबलमध्ये सुद्धा क्लिअर सांगितलेलं आहे गर्ल्स स्पेशल राऊंड. ठीक आहे, स्पेशल राऊंड 2 आहे, परंतु हा मुलींसाठी आहे. तर विद्यार्थी विचारत आहे की सर मुलांसाठी 3रा राऊंड होणार का? बघा, या अगोदर मी हर एक राऊंडमध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. विद्यार्थी बाकी आहे मला सुद्धा माहीत आहे, कारण की मुले अजूनही बाकी आहे की ज्यांचे नंबर लागलेले नसेल किंवा त्यांना आवडीचे कॉलेज मिळालेले नसेल. तर तुम्ही एकच लक्षात ठेवा की जो टाईम टेबल येत असतो कशाचा, चालू राऊंडचा. चालू राऊंड कोणता? आता राऊंड क्रमांक 2 स्पेशल राऊंड. ठीक आहे, तर यामध्ये 7 नंबरचा ऑप्शन काय सांगितलेलं बघा, पुढील विशेष प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर करणे. याचा अर्थ समजून घ्या की पुढील राऊंड आहे तर स्पेशल राऊंड 3 आहे. आलं का लक्षात? 14 जुलैला याबद्दलचा टाईम टेबल उपलब्ध होणार आणि त्यानंतर म्हणजे जो हा राऊंड राहणार आहे हा ओपन टू ऑल राहणार आहे, कारण की यामध्ये मुलींसाठी फक्त जो टाईम टेबल सांगितला होता तो स्पेशल राऊंड 2 सुरू आहे आपल्या रूलनुसार 5वा राऊंड. ठीक आहे, आणि यानंतर आता ओपन टू ऑल राऊंड राहणार, कारण आता जो राऊंड येणार आहे, ठीक आहे, तर तो राऊंड स्पेशल राऊंड 3 राहणार आहे, ज्यामध्ये ओपन टू ऑल संपूर्ण मुलं आणि मुली दोघंही फॉर्म भरू शकणार. ठीक आहे, तो राऊंड राहणारच आहे, कारण की जेव्हा टाईम टेबलमध्ये हा उल्लेख करण्यात येतो पुढील राऊंडचे वेळापत्रक जाहीर करणे, याचा अर्थ तुम्हाला सुद्धा समजते आणि मला सुद्धा समजते की पुढील राऊंड आहे म्हणूनच त्याबद्दलचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रिक्त जागा कधी येणार तर 16 जुलैला रिक्त जागा येणार आहे. याचा अर्थ स्पेशल राऊंड 3 आहे. विद्यार्थ्यांनी घाबरू नका, या राऊंडमध्ये मुलींना फॉर्म भरू द्या. ठीक आहे, आणि पुढील राऊंडमध्ये आपण फॉर्म भरणार आहे. फक्त आता एकच काळजी घ्या की पुढील राऊंडमध्ये आपला नंबर लागणं गरजेचं आहे, कारण की त्यानंतरचे चान्सेस आता कमी होत आहे, जागासुद्धा फुल होत आहे. लक्षात ठेवा, कारण की एकदा जर कॉलेजच्या जागा फुल झाल्या तर तुमचा नंबर लागणार नाही. त्यामुळे आता जो एक राऊंड येणार तुमच्यासाठी मुलांसाठी, त्यासाठी तुम्ही आतापासून प्रिपेअर राहा. आपला नंबर लागला पाहिजे. त्याच राऊंडमध्ये मुलीसुद्धा फॉर्म भरू शकतात जर तुमचा गर्ल्स राऊंडमध्ये नंबर लागला नाही तर. ठीक आहे, ही एक अपडेट होती. भरपूर कमेंट्स आलेल्या होत्या की मुलांसाठी राऊंड होणार आहे का अशा प्रकारे. तर हो, 99% तर मी चान्स सांगतोय तुम्हाला आहे म्हणून. ठीक आहे, वेट करा, अपडेट येईल. अपडेट आल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. तर 11th ॲडमिशन 2026-27च्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.